मॉर्निंग, पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुवास. मित्रांनो, आपण आजही क्राबीमध्येच आहोत. क्राबी आवनांग बीचमध्ये ॲवासी रिसॉर्टमध्येच आहोत. काल आपण बघितलं 7 आयलंड आपण केलेले होते. आज एलिफंटच्या कॅम्पमध्ये आपण जाणार आहोत. बघूया काय नक्की तिथलं हे आहे. सो वेगळं काहीतरी, कारण 2 वेळा बीच आणि आयलंड्स झाले. सो आज एलिफंटची टूर बुक केलेली आहे. सो हत्तींच्या सानिध्यात राहूया आज. 11:15 वाजता साधारणतः आपला पिकअप आहे. आपल्या लॉबीमध्ये आपल्याला 11:20 जायचं आहे. सो त्याच्या अगोदर ब्रेकफास्ट करूया फास्ट, मोडूया फास्ट कालचा, आणि रात्रभर जो फास्ट झाला, आणि करूया ब्रेकफास्ट. तिघंसुद्धा आम्ही बाहेर पडलो आहोत. बघूया, ब्रेकफास्ट करूया पहिला आणि परत लॉबीमध्ये जाऊन थांबूया. आपल्याला पिकअपला जी व्हॅन येणार आहे ती लॉबीमधून येणार आहे. सो हाय पिया, गुड मॉर्निंग. हाय रुचिर. सो चला जाऊया मद्रास कॅफे, जिथं आम्ही पहिल्या दिवशी नाश्ता केला होता, तिथे जाण्याचा विचार आहे. जवळ आहे, त्यामुळे मद्रास कॅफेमध्ये जाऊया. बघूया उघडले का, कारण हे सांगतात की 11 वाजता हॉटेल उघडणार. सो जाऊया आणि करूया ब्रेकफास्ट. काय घेतला प्रिया? मसाला डोसा. मी पण मसाला डोसा घेतलेला. ब्रेकफास्ट झालेला आहे. आता जाऊया हॉटेलच्या लॉबीमध्ये आणि वाट बघूया आपल्याला पिकअपला जी गाडी येणार आहे त्याची. पर्सन आपल्याला त्यांचा न्यायला आलेला आहे, पिकअपला आलेली आहे गाडी. सो त्याच्या पाठीमागून जाऊया आणि बसूया जी कुठली गाडी आली आहे त्या गाडी. घेन हॅलो. गाडीत बसलेलो आपण आणि आता गाडी निघेल एलिफंट शेल्टरसाठी.
ती पण पॅक होणार आहे. काय करायचं हे घेऊ ते भिजल वगैरे म्हणून बहुतेक असं. आपण शेल्टरला पोहोचलेलो आहोत. रजिस्ट्रेशन एंट्री झालेली आहे. आता इथं बसलो आहोत. रिफ्रेशमेंट आपल्याला इकडे मिळणार आहे. सो बघूया रिफ्रेशमेंट काय मिळते ते. सो नारळ पाणी घेतलेलं आहे प्रियाने. इकडे खायला रिफ्रेशमेंट आहे, केक्स आहेत. सो मलाही खात आहे प्रिया. प्रिया फक्त मलाही खाते. आपल्याला समोरून घेऊन निघालेले आहे. आता हे समजून सांगेल करायचं काय ते. Today we start with this one. For this one is a food pellet. Food pellet. Like a pellet, like a food rabbit, buffalo. This is the same. For inside Pinned. pellet, yes sir. For inside it we have the corn, carrot, sweet potato, and the seashell. We have seashell in the white color. It's a seashell. Okay. Yes, for the seashell, just get calcium for them. And this one, for the second one is a soybean or soya bean. Soya bean. Yes, soya bean. Okay. Get protein for them. And for next one is a rice. Yes, rice main food of us. For the rice is made together, sticky. And Sticky boiled rice. yes, when the elephant eat rice, the elephant just thirsty, and after that drinking. When the elephant drinking, just put poo and put moisturizer for them. Yes, and for this one, if you have all but you don't have the banana, the elephant say no because the elephant very love banana. Good smell for them. If don't have, no, bye bye, don't eat, naka. For the first step, naka, when you feed, only feed you not to peel, but when you cook, you must to peel the banana first. Yes, now you can start peel banana first, and after that you mix together. Yes, you can start now, सोल banana. इकडे सोल तुझं इकडे. Full peel. Yes. No. For the yes. Okay. Now you can mix together. Yeah. Maybe you can smash or squeeze banana first. After that, you mix all together. No. Every आहे त्यांना ते काहीच नाही कुठल्या कोपऱ्यात बसतात. Okay. More. More. Smell good for them. She come to you now. Come now.
माझा मोबाईल wait waitก่อน कशाला तुला खायला घालायला भाव एकदम लहान कर सगळ्या गोष्टी मला मला बोलू असं पाहिजे बोलू आलं मग बोलू strong is okay असेल भरपूर खाद्य एकत्र करून असे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत हत्तीसाठी आणि आता ते आम्ही हत्तीला फीड करणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये उकडलेला भात आहे काळे तीळ आहेत जे ह्याच्यासाठी कॅल्शियमसाठी त्याला सोयाबीन आहे सोयाबीनची पावडर आहे आणि आपले जे काय म्हणतात पेंड असते ना आपल्याला खायला घालतो तशी वेगळी पेंड तयार केली असते छोटे बारीक हे केले आणि केळी स्मॅश करून लाडू हा लाडू बनवलेला आहे तो आपल्या हाताने खायला घालायचा सगळं हेल्दी फूड नीट घाल चष्मा सांगितलं त्यांनी त्या काढ की आता okay हे माझे लाडू हे प्रियाचे डब्बे लाडू डब्बे काय तर आणि रुचिर लाडू तयार करतो आहे तो पण गब्बू आहे कोण रुचिर तिला नाही हत्तीला रुचिरने लाडू केलेले आहेत हत्तीसाठी थंबनेल ठेवे okay ค่ะ everyone วัดปกติเขาจะโอ้บางวัดปกติค่ะเสียเลือดธรรมดาได้เลยเอาแตงโม yes แตงโม for แตงโม now 57 now okay 57 yes แตงโม in English watermelon in Thailand แตงโมแตงโม and have น้องชื่ออะไรอ่ะน้องชื่ออะไร Nice no and have Mr. Nice take care แตงโมนะคะ this time yes this แตงโม this first one yes another one coming later นะคะ this time yes แตงโม say hi พี่น้องสวัสดีหน่อย hello เร็ว Hey but okay another one coming I will present Ra, mage. first one over there first one her name is Sarika मराठी नाव आहे Sarika 52 years old and Mr. Son take care them just coming later นะคะ and for the dancing girl second one dancing now นะคะ her name is Kampeng yes for Kampeng 51 years old นะคะ have Mr. J take care them okay and this one you แตงโมคำแพง Sarika Tenmo yeah for Sarika over there Sarika just walk go and back นะคะ and near คำแพง big one near คำแพง her name is ใบทอง yes ใบทอง 52 years old have Mr. Young นะคะ take care them just coming later see and for next one for the brown one over there brown one over there her name is สาวนุ้ย this one oldest leader นะคะ for grandma 70 now 70 now female all female Okay yes all female for the สาวนุ้ย yes for the purple color is a medicine for them for the grandma she love to mud spa she play mud spa muddy and she fall down when she fall down no don't चिखलात पडलेली ती for the infection in purple in medicine นะคะ and have Mr. Bangsumi take care them hello okay and next please everyone for this one is a youngest one for this one her name is กำไล yes hello hi for you นะคะ hello one more please say Hi now she can't to say hi นะคะ maybe later okay बस रुकलो नको yes and so everyone for สาวนุ้ย तुला पुढे जाणार भैया
दे ना. For banana. For friend ma. Okay. Soft food for them. One more please. उशीर दे. ह्याला द्या एकदम मागतंय. Can you shoot? Bay thong. Can you shoot? อะไรยังอะไรแล้ววะกำไรกำไรกำไร yes ชัวร์ไปเลยกวงทาง Video. yes บังสมิงสวัสดีครับเร็วๆในนี้กล้องเขาสวยทำสวัสดีครับ तिला सॉफ्ट द्यायचं जास्त सोड. ह्याला ไม่บ้าถ่ายบังอยู่ไม่ได้ถ่ายคนอื่นเลย no Salika first one Salika first one this one Kampeng ह्याला नाही दिलं. हे सगळ्यांना द्यायचं. finish maybe banana first banana for grandma please let's move you can hold like this and take one by one for them हाक मारते रे बर का मला पण ओय खेळ काय नाही करत ते जसं का बा आई खडी-खडी आई या एलिफंटची ग्रिप चांगली आहे. ते तरुण आहे यांचे you can share all of them นะคะ for vitamin box You can ความ put down yes हे पण मागतंय व्हिडिओ video yes Bang Suming one more Bang Suming hello Hello. video เหรอคะ Ha. โอเค sit the bar okay sure maybe you go to them and you don't move please you look at me थांब बाबाचा फोटो घेऊ दे it's okay she move daily Okay. yes it's okay फोटो घे थांब तुझ्याचा फोटो घेऊ दे एक फोटो असेल किती व्हिडिओ होते ये लवकर. पटकन दोन्ही पण आणलं. नाही घाबरलाय काय करते सांगतो तुला. बघू दे ते काय ते लोक तुला बसायचंय बस लवकर प्रिया. ते कुठे काय आहे ते हे तुझं. बस 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 आता घाबरलीस. and you जा. बस बस. काही नाही गॉगल घाल. พาไปไหนจะถ่ายรูป ते गोलू बचले छोटे आहे माऊ हे पिल्लू रुचिर सारखं झालं.
เวลาจะเรียกลูกค้าถ่ายรูปนี่ต้องกินข้าวตลอดเลยเป็นอะไรเอ่ยมิซับจังมาจังมิซับจัง Don't move please. Okay everyone. Okay you don't move please. She smile with you. You can touch them. Okay. Maybe you can closer with them. And neck please ค่ะเอามา เจ๊เรียกสาลิกากลับไป Very close please. One more step. Yes she's smiling with you. She don't attack you. It's okay. เบลลังทำหน้าดีๆใบกำไรsmiling okay and Thank you you Kamlai. want to have lunch now นะคะ okay one more she hungry now okayอย่า move you don't move okay अगोदर हत्तींना खायला घालायचं आणि त्यांच्याबरोबर थोडीशी सलगी वाढली ती तुम्हाला ओळखायला लागले की मग त्यांच्या शेजारी बसून फोटो काढायचा असं आहे. डायरेक्ट तुम्ही गेला तर तुम्हाला ते ओळखत नाही आहेत. एकदा तुम्ही त्यांना खायला घातलं की मग ते तुम्हाला ओळखायला लागतात. मग तुम्हाला ते फोटो काढून देतात. तुमच्याबरोबर सलगीने वागतात असं मला हरकत नाही. सो असं म्हणतो की सगळ्याचा मार्ग पोटातून जातो. सो यांनासुद्धा यांच्याबरोबर फोटो काढण्याचा यांच्याबरोबर मैत्री करण्याचा मार्गसुद्धा पोटातून जातो. तुम्ही त्याला खायला देताय म्हणजे तुम्ही त्याचे मित्र आहात असं त्याला वाटतं. सो असा हा एक्सपिरियन्स. सुप्रिया कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान. हत्तींना खायला घातलं. रोज आम्हाला खायला घालतेस. आज हत्तीला खायला घातलं. खूप छान एक्सपिरियन्स. कशाला एरवी आपण हा एक्सपिरियन्स घ्यायला म्हणजे आपण त्यांचं फूड तयार केलं आणि मग त्यांना खायला घातलं. सो बनाना घातले, ऊस त्यांनी खाल्ला आणि त्यांचं फूड मी केळी खाल्ले म्हणजे बनाना केळीच. सो छान एक्सपिरियन्स होता. प्रत्येक सगळ्या ह्याचे हत्ती आहेत म्हणजे यंग पासून अगदी ओल्ड 75. सगळ्यांची नावं आहेत वेगवेगळी आणि सगळ्या मादी आहेत. मराठी नाव आहे सारिका एक मराठी नाव आम्हाला आवडलं. आपली वाटली सारिका. सो सगळेच गोड आहेत आणि छान आहेत. हे पण शेल्टर आहे. इथं हत्तींच्याकडून कुठलं काम करून घेतलं जात नाही. हे शेल्टर आहे. इथं असंच त्यांना फीड केलं जातं. एक हत्ती साधारणतः 100 लिटर पाणी दिवसाला पितो असं त्यांनी सांगितलं. सो बऱ्याच गोष्टी आहेत आणि 60 ते 70 किलो खातो. सो खाण्यासारखं चालूच असतं. खाणं पिणं आणि झोपणं एवढं हत्तीला माहीत असतं. सो म्हणून आपण म्हणतो ना हत्तीसारखं आहेस का वाक्य त्याला. ताकद आहे त्यांची. ताकद आहे. नाहीये सुस्त नाहीये. येस. कष्टाची सो कामं पण करतात. ओव्हरऑल नाईस एक्सपिरियन्स एलिफंट. आणि हे इथलं आहे. सो नारळ पाणी पिताना 2 खूपच गोड आहे पाणी. आपल्या इकडे नाही मिळत एवढं गोड. आणि गार पण असतं बघ ह्याच्यामध्ये ठेवतात ते. फ्रीज मध्ये पण गोड खूप. कसं आहे रुची नारळ पाणी? मला भेद आहे. हत्तीला खायला घालून झाला आता आपल्याला खायला घालायची वेळ. रिफ्रेशमेंट खाऊया जरा इथं हँगआउट करू आणि 1:30 वाजता जाऊया आपल्या हॉटेल. बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे. सो लेट्स मूव टू आवर हॉटेल नाव. बाय बाय एलिफंट्स, बेबी एलिफंट्स, सारिका अँड ऑल द एलिफंट्स. बाय बाय. लेट्स मूव टू आवासी. छान एलिफंट शेल्टरची ट्रिप घेऊन आता आम्ही पुन्हा निघालो आहोत आमच्या हॉटेलकडे. 2-3 दिवस असं आयलंड टूर केल्यामुळं आता आज ही शॉर्ट एलिफंट फिडिंग एलिफंट शेल्टरमध्ये आम्ही आलो आहोत आणि एलिफंटला खायला घातलेला तयार करून स्वतःच्या हातानं. सो छान. क्राबीमध्ये हा अजून एक वेगळा एक्सपिरियन्स होता. सेम एक्सपिरियन्स प्रिया फुकेतला होता तो आपण मिस केला. तो इकडे आपण घेतलेला आहे. एलिफंटला स्वतःच्या हातानं तयार करून खायला घातलेला आहे. आणि असाच एक्सपिरियन्स तुम्हाला भारतात कुर्गला मिळेल बेंगलोर. तिकडे पण जाऊया. पण हा छान एक्सपिरियन्स होता आजचा. स्वतः संध्याकाळी जरा मार्केटमध्ये फिरणं, शॉपिंग करणं आणि उद्या जायचं आहे बँकॉक.
स्विमिंग करत स्विमिंग करूची स्विमिंगचा व्यायामच आहे अगोदर थोडंसं रनिंग कर जिम मध्ये व्यायाम अशी गोष्ट आहे ती आधी करून चालत नाही पूर्व विचारपूर्वक गायडन्स करायची असते नाहीतर हेल्थ इश्यू होता रोज काय प्यावं म्हणते कॉफीला पण आहे कॉफी ब्लॅक कॉफी हेल्दी असते आता पण ब्लॅक पिले नाही त्यात दुधाची पूर्ण असते की तुलाच हेल्दी राहते तू पिलीस ना कॉफी दुसरी पिली मला वाटलं कॉफी चांगलं कॅफीन काय कधी थोडं चांगलं असतं एनर्जी देतात ही गोष्ट आधी झाली की माझी तुला मी पहिल्यापासून सांगतात अरे यार मग सगळ्यांनीच वाटतं काय